समता नगरचं जे काही आजच्या समस्या आहेत या समस्याला कारणीभूत फक्त समोरचे उमेदवार कोयतेच आहेत. त्यांनी तुम्हाला सुविधा दिल्या नाही. आता जवळजवळ 8.5-9 वर्ष झाले आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही. पहिले 5 वर्ष आपले नगरसेवक होते आणि त्यामध्ये कोपरगावकरांनी कोल्हे पार्टीला नगरसेवक दिले, पण नगराध्यक्षाचा उमेदवार दुसराच दिला. त्यामुळे जे काम व्हायला पाहिजे होतं त्यावेळेस आदरणीय ताई आमदार असताना 2014 ते 2019च्या दरम्यान प्रचंड निधी कोपरगावमध्ये आणला, पण नगराध्यक्ष आपल्या विचारचा नसल्यामुळं तो निधी सुद्धा त्यांनी व्यवस्थित त्याचा वापर झाला नाही. मग माणूस आपल्या विचारचा नसला तर काय होतं हे आपण बघितलंय. म्हणजे काकांनी तुम्हाला सुविधा दिल्या नाही, उद्या त्या नगराध्यक्ष पदाला उभे आहे. आम्हाला सांगत होते की नाही आता माझं वय झालं, मला काय आता जमणार नाही, आणि रात्रीतनं काय स्वप्न पडलं त्यांना आम्हालाही काही कळलं नाही, पण त्यांना एका रात्रीतनं नगराध्यक्ष पदाला उभं राहायचे. दुसरं, आपल्या तालुक्याचे आमदार आपण बघितलं की 2024 मध्ये आमदारकीचं इलेक्शन झालं आणि काही कारणास्तव भैया साहेबांना सांगण्यात आलं की तुम्ही थांबा. 2-3 पार्टी एकत्र असताना आपल्याला भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितलं की तुम्ही या इलेक्शनला थांबून घ्या. भैया साहेबांनी ताईंनी कुठलंही काही हे न करता सर्व कार्यकर्ते असतील सर्वांनी थांबून घेतलं आणि मोठ्या मनाने जेवढे कोल्हे पार्टीची नेते असतील सगळी मंडळी असतात प्रामाणिकपणे त्यांना मतं दिली. आम्ही पाळला फक्त आमचा एक धर्म पाळला आणि आघाडीचा धर्म आम्ही पाळला. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मतं दिली. पण आपल्याकडे माहित आहे की आपण या देशामध्ये राहतो, आपल्या भारतामध्ये जो कोणी आपल्यासाठी काम करतो तर त्याचे उपकार आपण कधी विसरत नाही. पण हे आपण त्यांना 800 मतावर ज्यावेळेस निवडून आले त्यानंतर ते लाखो मतांनी ह्यावेळेस निवडून आले, पण ते विसरून गेले की हे मतं कशामुळे पडली आणि त्यांनी त्यांचं ते दाखवायला सुरुवात केली. हे आम्ही आमचं दुर्भाग्य समजतो. 2010 आणि 11 मध्ये जे अतिक्रमण झालं होतं त्यावेळेस 670 घरांनी 1 ते 1,500 टापऱ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. आता मी जवळून पाहिलं होतं की काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक गाव सोडून गेले आणि काही लोकांकडे थोडेफार पैसे होते त्यांनी घरे घेतली किंवा भाड्याने राहतात. त्याच्यानंतर जे काही उरले जवळपास 300-350 लोक आहे ना त्यांचे खूप बिकट हाल होते. आता जेव्हा मी नगराध्यक्षाचा विचार केला की तुमच्यासारखे साईदेवाचे किंवा शून्य नागरिक माझ्याकडे आले की बुवा तुम्ही नगराध्यक्षासाठी उमेदवारी करा, मग मी 2 विचार केला की बुवा आपल्याला पहिले पक्ष तिकीट देईन का, त्याच्यानंतर दुसरं आपण लोकांपर्यंत जाऊन चाचपणी केली पाहिजे. मग मी पहिले चाचपणी करायला सुरुवात केली. काही लोकांच्या गाठी भेटी घेतल्या, प्रत्येक घर टू घर घेतलं, लोकांची कामंही केली छोटे मोठे. त्याच्यात एक नाळ जोडून गेली. त्याच्यानंतर माझ्या म्हणजे ज्यावेळी 2-4 वर्ष अगोदर मी जे घराचं घरकुलचं चालू होतं त्यावेळेस आम्ही बसलो आणि त्यानंतर त्यांनी फाईल चालू केली, पण बाहेरजवळ काही मोठं पद नव्हतं त्याच्यामुळे थोडेसे कामं अडत होते. मग नंतर हाच विचार मुख्यमंत्री काही साहेबांनी बाहेरनी आग्रस्तो त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही घराचं मार्गी लावा. त्या दिवशी भाषणात पण मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला घराचं आश्वासन दिलं. तर त्याच्यामुळं सगळेजण आपण एकजुटीने परागजण संतान साहेब, त्याच्यानंतर राऊत आपले स्वातीताई जपे यांना प्रचंड मताने विजय करू आणि सगळेजण एकजुटीने त्यांच्या मागे उभे राहू, जेणेकरून आपले सगळे कामं मार्गी लागतील असा मला विश्वास आहे. प्रभागात होईल, नगरपालिकेत नाही, तुमच्या दारात ती कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये नगरपालिकेचे पाणी पुरवठा, झाडणारे, स्वच्छतेचा, बांधकामाचा सीओ हे सगळे हजर राहतील का, जेणेकरून आपल्या समस्या इथल्या इथं मिटतील. म्हणजे आपल्याला काम धंदा किंवा रोजगार म्हणून नगरपालिकेत यावं लागणार नाही.
सुट्टीच्या दिवशी ती कमिटी इथे असेल, आपण इथे मीटिंग घेऊ आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत शहरामध्ये जी कामे झाली ती स्नेहलताताई कोल्हे असतील, संजीवनी कुटुंब असेल आणि भारतीय जनता पार्टीने केली. विरोधकांनी फक्त राजकारण केलं आणि फक्त फ्लेक्स लावले, कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही, फक्त भ्रष्टाचार केला. आज त्यांना सुद्धा आठवत नाही का 3,000 कोटी त्यांनी कधी आणले होते. ना धूळ कमी झाली, ना पाणी आलं. आश्वासन दिलं होतं, आजही आपल्याला खराब पाणी येतं, प्रत्येकाला जार घ्यावा लागतो. म्हणजे रोज 20 ते 40 रुपये तो खर्च झाला. म्हणजे पाणीपट्टी भरायची वरून जारचाही खर्च करायचा. तर आम्ही आमच्या विकासनाम्यात ते पण लिहून दिलं आहे, जेवढं पाणी देऊ, जितके दिवस पाणी देऊ तेवढंच आम्ही पट्टी घेणार. जर मागच्या वर्षात जर माहितीच्या अधिकार बघितलं तर 76 दिवस पाणी दिलं. आतापर्यंत ह्या वर्षात जानेवारीपासून 66 दिवस आणि ह्या 2 महिन्याचे 12 दिवस जर धरले तर 78 ते 80 दिवस पाणी मिळणार आहे. पाऊस होता म्हणून ही परिस्थिती. जर दुष्काळ पडला तर तो परत 60 दिवसावर येणार आहे. निळवंड्याचं पाणी येणार होतं, त्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. फक्त कोल्हे कुटुंबाला श्रेय मिळेल म्हणून निळवंड्याचं पाणी येऊ दिलं नाही. अशी अनेक कामे आहे. आज खडकीचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून तो तसाच आहे, जो याय जायचा मेन रोड आहे आपला. दरवेळी भूमिपूजन होतं, फोटो लागतात, नारळ फुटतात, पुढे कधी त्याची क्वालिटीचं काम झालं नाही. जिथं जिथं रस्ते झाले, पेवर ब्लॉक बसवले, कधी नगरपालिकेचा कोणी अधिकारी आला का बघ खराब रस्ता झाला का चांगला झाला पाहिला, पण सगळ्याचे बिलं निघाले गेले. स्वच्छतेच्या ठेक्यावर 2021ला 17 लाख रुपये बिल निघत होतं, आज 33 लाख रुपये बिल काढतात. हे पैसे जातात कुठं? प्रशासक आणि लोकप्रतिनिधी आमदारांच्या खिशात जातात. फक्त भ्रष्टाचार करायचा म्हणून आता येतील, तुम्हाला आश्वासनं देतील. परंतु ज्या 10 वर्षात जी दयनीय अवस्था आपल्या शहराची झाली, धुळगाव म्हणून आपलं नाव प्रसिद्ध झालं. उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे येणार असतील तर ते आधी विचारतात तुम्हाला पाणी किती दिवसाआड आहे. तुम्हाला लग्नाला जायचं असेल तर आधी आठवावं लागतं पाणी कोणत्या वारी येणार आहे. आणि त्या दिवशी जर लग्न असेल तर तुम्ही म्हणता 12 वाजता पाणी येणार, मी लग्नाला येणार. कारण एकदा जर पाणी येऊन गेलं तर पुढचे 5 दिवस म्हणजे हे 5 आणि ते 5 10 दिवस पाणी येणार नाही. ही तर आपली परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी त्यापेक्षा जास्त पवारसाहेबांनी आणि दीपक भाऊंनी सांगितलं की परिसरात येतात, आपलेच कामं आमचे म्हणून सांगतात, प्लॉट विकतात, प्लॉटच्या काही व्यवस्था नाही आणि सगळ्यात भयंकर विषय की ओपन स्पेस कुठं काही सापडती का आणि ती काही लाटता येईल का आणि तिथं काही आमिष दाखवता येईल का. तर मतदार बंधू भगिनींनो, माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्या प्रभागातल्या ओपन स्पेस सांभाळून ठेवा. भविष्यात एखादं मंगल कार्यालय गोरगरिबांसाठी बांधता येतं त्या निमित्ताने, आणि जी आपल्याला लग्न कार्यासाठी जागा उपलब्ध होते. आपल्याला काही सगळीकडेच गार्डन करून त्या गार्डनमध्ये जाऊन बसायचं नाही. आपल्याकडे बरीचशी हातावर काम करणारी मंडळी आहेत, त्यांना रोजचे कामं असतात आणि परिवारात एखादं कार्य निघू शकतं. इतर काही जयंती, पुण्यतिथी, महामानवांचे अनेक कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काही कोणी आलं, काही फसून गेलं, इथं झाडं फुलं लावू तशा भूलथापांना आपण काही बळी पडू नये अशी माझी विनंती आहे. खरं तर आपल्या या खडकी परिसराचा आणि कोल्हे परिवाराचा एक जुना ऋणानुबंध स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आहे आणि म्हणून बरेचसे परिवार तर तरोडीमध्ये राहत होते, येसगावला कोल्हे वस्ती शेजारी, आणि त्यानंतर इकडे परिवार हे सगळे शिफ्ट झालेले आहे. त्यामुळं इथे काही प्रश्न आला की हक्काने फोन पहिला येतो तो कोल्हे वस्तीवर येतो, तो कोळपेवाडीला नाही जात, हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना. पहिला फोन आपल्याकडे संकट आलं की कुठे येतो, भैया साहेब आहे का, दादा आहे का, संजीवनी आहे का, पराग भाऊ, अनेकांचे फोन येतात हक्कानी. कधी कधी आमचे संदीप भाऊ, नाना, सचिन भाऊ, सगळ्यांची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हक्काने आपण सगळे फोन करतो. आणि त्याच्यामुळं आपला हक्काचा माणूस, आपल्या ओळखीचा माणूस, आपला शेजारचा माणूस तो सोडून आपण काहीतरी वेगळे निर्णय घ्यायला जाल तर फसून जाल, असं आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडं पाणी येतं, पुराच्या वेळी येतं, इतर वेळी पाणी येतं, चूल सुद्धा पेटू शकत नाही अशी परिस्थिती होते. आणि मग दीपक भाऊ आपल्या सगळेजण आपण धावत पळत संजीवनीच्या यंत्रणेकडून मदत घेतात. काही झालं, आता कालच एक डिलिव्हरीचं पेशंट अर्जंट फोन केला, अँब्युलन्स रात्री तातडीने आली, फिरता दवाखाना येतो. विचार करा तुम्ही, कधी आपण आमदाराची तरी अँब्युलन्स आलेली पाहिली का हो? अर्जंट लागली तर
दवाखाना असेल, इतर शासनाच्या योजना असतील, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, आपण ऑफिसमध्ये येता तिथं काम आपलं होऊन जातं आणि केंद्र सरकारच्या खूप योजना आहेत की ज्याचे आपण लाभार्थी